असे घरातच संस्कार झाले माझ्यावरती की घरामध्ये एक सामाजिक वसा होता, दुसऱ्याला मदत करण्याची त्यांच्यामध्ये एक इच्छाशक्ती होती आणि ती प्रेरणा मला त्या लहानपणापासूनच मिळाली. अशा अनेक गोष्टी मी नोकरीच्या माध्यमातून करत होतो आणि हे करत असताना जाणीव व्हायची की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आज बलात्कारासारखे प्रकार घडतात समाजामध्ये, तर त्याच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आज महाराष्ट्रात काही लोक बोलतात की तुमच्या भूमिका सतत बदलत असतात. भूमिका बदलत नसते. त्यावेळेला ज्या गोष्टी पूरक आहेत त्या गोष्टी महाराष्ट्राला सांगणं, हिताचं सांगणं हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे करतात. आता माझ्याकडं त्यावेळी बजेट त्या पद्धतीचं नव्हतं आणि किती खर्च येणार आहे किंवा तो रक्तगट कुठं तपासणी केला जातो किंवा कोण ते करणार आहे याची कल्पना देखील नव्हती आपल्याला. तर त्या कलेमधून मला एकच शिकायला मिळालं वडिलांच्याकडनं की आपल्याला एक जीवनाकडे बघताना एक चांगल्या भावनेनं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचं आपण विश्व निर्माण करू शकतो. जे सुरुवातीला मला घरातले म्हणायचे की आपलं हे क्षेत्र नाही आहे किंवा आपण त्यांच्यावरती विरोध करू शकत नाही किंवा आपण त्यांच्यावरती बोलू शकत नाही. म्हणजे मला आव्हानं होतं की मला घरापासून सुरुवात करायची होती. आणि मी तो हे पळून नाही गेलो, मी सामोरं गेलो. हजारो 100 लोक माझ्या समोर होते. मी 100 लोकांना मी तोंड देत होतो. कारण एकटा वाघ आहे हा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा वाघ आहे, हा भिणारा वाघ नाही आहे. की म्हणजे इतकं प्रेम माझं त्या सैनिक होण्याच्या माध्यमातून होतं. कारण काही उंची कमी पडल्यामुळं, काही वयाची मर्यादा आल्यामुळं मी तिथं नाही पोचू शकलो. त्यानंतर मग ठरवलं की नाही, आपण देश सेवा नाही करू शकलो तर आपण देशाची ह्या समाजसेवेच्या माध्यमातून आपण सेवा करू शकतो. आणि त्याचा मला आता आनंद आहे की आज आपण फक्त विकास म्हणलं तर फक्त गटारी असेल, रस्ते असतील, बरं ठीक आहे, रस्ते पाहिजेत, दळणवळण ह्या गोष्टी पाहिजेत. मात्र एकाच रस्त्यावरती आपण किती खर्च करणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आमचा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा आहे तो विकासाचाच अजेंडा आहे, शाश्वत विकासाचा आहे. आणि हे राजकारण आणण्याचं काम किंवा तिढा निर्माण करण्याचं काम जे हे सगळे करायलेत राजकीय लोक, ते जर बदलायचं असेल तर माझ्यासारख्या किंवा माझ्यासारख्या राजसाहेब ठाकरेंसारख्या विजन असणाऱ्या लोकांना देणं गरजेचं आहे. तर 100% येणाऱ्या काळामध्ये मला ती संधी मिळेल. मी आमदार झाल्यानंतर त्या गोष्टी मला करता येतील. नमस्कार, मी सद्दाम अली, KK न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आज आपल्या KK न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे नेते युवराज येडोरे साहेब. आज आपण त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा देखील करणार आहे. त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे, त्यांची राजकारणातली एंट्री नक्की कुठून झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या माध्यमातून आपण करणार आहोत. येडोरे साहेब नमस्कार. नमस्कार. KK न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला माझा प्रश्न असेल की आपण नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहिलेले आहात, मात्र या सामाजिक कार्याची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? सामाजिक कार्याची जी प्रेरणा आहे ती लहानपणापासून माझ्या घरीच. तर तुम्ही बघितलं तर एक 30 वर्षापूर्वी आपल्या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर एकमेकाला सहकार्य करण्याची जी भूमिका होती, मध्ये आपण शेजारी असू दे किंवा गावातल्या कुठल्याही व्यक्तीला, मग माझ्या घरामध्ये जर तू लाकडं भरायसाठी आलास तर मी तुझ्या घरामध्ये पिंजर भरायसाठी येतो. किंवा एखाद्याचं लग्न होत नसेल तर त्याला मुलगी बघणं, त्याचं लग्न करून देणं, असे घरातच संस्कार झाले माझ्यावरती की घरामध्ये एक सामाजिक वसा होता, दुसऱ्याला मदत करण्याची त्यांच्यामध्ये एक इच्छाशक्ती होती आणि ती प्रेरणा मला त्या लहानपणापासूनच मिळाली आणि तिथून माझी सुरुवात झालेली आहे. आपली जी स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था आहे, या संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश तुमचा नेमका काय होता आणि या संस्थेच्या माध्यमातून आपल्या ज्या काही उपक्रम आपण राबवतात त्या कशा प्रकारे राबवले जातात? स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था स्थापन करण्याचं कारण एकच होतं, कारण मी 2004 पासून एक नोकरी किंवा एक रोजगार मिळावा म्हणून मी पोटासाठी म्हणजे खर्च चालण्यासाठी असेल किंवा घरगुती काही अडचणी दूर करण्यासाठी मी 10वी नंतरच 2004ला 10वी झाल्यानंतर मी बाहेर पडलो. नक्की. अनेक ठिकाणी रोजगाराच्या शोधामध्ये नोकरी केली. मग ते सूतगिरणीमध्ये असेल, गोकुळ संघामध्ये दूध पिशव्या भरण्याचं काम असेल, हमालीचं काम असेल, त्याच्यानंतर लेथ मशीनवरती काम करणं असेल, इचलकरंजीमध्ये हातमागावरती काम करणं असेल, अशा अनेक गोष्टी मी नोकरीच्या माध्यमातून करत होतो. आणि हे करत असताना जाणीव व्हायची की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. एक आवड होती मनामध्ये आणि ती आवडीचं रूपांतर मी ज्यावेळी गावाकडे जात होतो
ज्यावेळी सुट्टीच्या वेळी त्यावेळी काहीतरी असा एक उपक्रम, एक स्वराज्य ग्रुप नावाचा आमच्या गावामध्ये एक गल्लीमध्ये ग्रुप आहे. लहानपणापासून आपण शिवजयंतीपासून अनेक उपक्रम, गणपतीच्या वेळी डेकोरेशन असेल किंवा एक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक स्पर्धा ठेवण्याचा कार्यक्रम असेल, अशा बऱ्याच गोष्टी आपण तिथं करत होतो. आणि त्यातूनच बाबा आपल्याला काहीतरी गावासाठी करावं आणि ज्या शाळेमध्ये आपण शिकलो त्या शाळेतील मुलांसाठी किंवा शाळेसाठी काहीतरी करावं या हेतूनं मी त्या शाळेमध्ये गेलो. आणि त्यावेळी मला काही मुलांना कपडे वाटप करायचे होते, काही वह्या वाटप करायच्या होत्या. आणि त्यावेळी मला वाटते SK कांबळे सर मुख्याध्यापक होते. आणि त्यांच्याशी मी माझं बोलणं केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की युवराज, आता सध्या कपडे वाटप करणं किंवा वह्या वाटप करणं हे महत्त्वाचं नसून आज प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा रक्तगट माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि अपघातामध्ये किंवा ऐन वेळेला ज्यावेळी आपल्यावरती आघात घडतोय त्यावेळी ती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि तुझ्याकडनं तर ते झालं तर खूप चांगली गोष्ट होईल. आता माझ्याकडं त्यावेळी बजेट त्या पद्धतीचं नव्हतं आणि किती खर्च येणार आहे किंवा तो रक्तगट कुठं तपासणी केला जातो किंवा कोण ते करणार आहे याची कल्पना देखील नव्हती आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग मी काही लोकांना विचारायला सुरू केलं, डॉक्टरांना विचारायला सुरुवात केली. आणि त्यातून मला कळालं की सरकारी दवाखान्यामध्ये हा रक्तगट मोफत चेक केला जातो. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या समाजाला माहिती नव्हत्या किंवा त्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना माहिती नव्हत्या. ज्यावेळी समजल्यानंतर तिथल्या स्थानिक गारगुटीतल्या रुग्णालयाला मी जाऊन विचारलं, अधिकाऱ्यांना विचारलं, तर ते म्हणले की आपण करू शकतो, फक्त गोष्ट एकच आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना इथं घेऊन यावं लागेल गारगुटीमध्ये. आता माझ्यासाठी पुन्हा एक आव्हान होतं की इथं खर्चाची बाब होती. तरी देखील मी त्या सर्व मुलांना घेऊन गारगुटी येथे आलो, रक्तगट तपासणी केली. आणि त्या रक्तगट तपासणीचा फायदा त्या मुलांना झाला की आजही मुलं सांगतात की कुठंतरी काही अपघात झाले आमच्या गावामध्ये, तर तिथेही त्यांना रक्तगट सांगता आला की दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्यानंतर रक्त सांगता आला. की त्यातून मला असं वाटलं की बाबा समाजसेवेचा इतका मोठा जर इम्पॅक्ट जर आपल्या समाजावरती होत असेल तर आपण नक्की याच्यामध्ये उतरलं पाहिजेत. आणि अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये मुलींना लैंगिक शिक्षण अधिनियम 2012 अंतर्गत जनजागृतीचा उपक्रम होता. आज बलात्कारासारखे प्रकार घडतात समाजामध्ये, तर त्याच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि तो मुद्दा घेऊन मी पहिल्यांदाच की शाळेतल्या मुलींना, ज्या वयात आलेल्या ज्या मुली आहेत त्यांना लैंगिक शिक्षण हा जरी विषय त्या काळामध्ये, म्हणजे मला वाटतं की 2011-12च्या दरम्यान हा कार्यक्रम उपक्रम माझा सुरू होता. त्यावेळी त्या विषयावरती बोलायला, म्हणजे सेक्स ह्या विषयावरती बोलायलाच लाजवटपणा घरामध्ये होत होता. आई मुलीबरोबर बोलत नव्हते ना, वडील बोलू शकत नाहीत. अशा वेळी काय केलं पाहिजे, तर शाळेतल्याच त्या ह्याच्यामध्ये वर्गामध्ये त्या मुलींना शिक्षण देणं खूप गरजेचं होतं. मी असे काही तज्ज्ञ व्यक्ती होत्या, म्हणजे मला वाटतं त्यात कोल्हापूरच्या शालिनी मॅडम होत्या, त्याच्यानंतर धनराज चौगले म्हणून आपल्या गारगुडीच्या आहेत, त्यांची बहीण सुषमा ताई होत्या. तर त्यांना मी घेऊन तो कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. आणि मी बुधरगड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ज्या वयामध्ये आलेल्या मुली आहेत त्यांना लैंगिक शिक्षणावरती माहिती देऊन की त्या वयामध्ये आपलं आकर्षण असतं आणि त्या आकर्षणामधून आपण कशा प्रकारे त्यातून दुसरीकडे वळलं पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण ते एक अभ्यासक्रम तयार केला होता. तो अभ्यासक्रम आम्ही त्या माध्यमातून शाळेमध्ये राबवला. त्याचबरोबर आम्ही मुलांची बौद्धिक क्षमता चाचणी घेण्याचं काम केले की त्यावेळी ग्रामीण भागामध्ये आता बरेच मार्केटमध्ये आलेले आहेत किंवा शाळेमध्ये अनेक परीक्षा होतात. तर त्या काळामध्ये आम्ही तो उपक्रम राबवला होता की सुरुवातीला आम्ही आमच्या बुधरगड तालुक्यामध्ये बौद्धिक क्षमता नावाची चाचणी घेतली आणि त्या चाचणीमध्ये किती मुलांची बुद्धी चालते त्याच्यावरती आमचा परीक्षेचा एक अभ्यासक्रम आम्ही तयार केला होता. तो एक आम्ही उपक्रम त्यामध्ये राबवला. त्याच्यानंतर लक्षात आलं की आपण बाबा महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या काळामध्ये प्रशिक्षण घेणं आणि फी भरून प्रशिक्षण घेणं हे जमत नव्हतं. त्यासाठी आम्ही शिलाई मशीन असेल, कुकिंगचे प्रोग्रॅम असतील, फॅशन डिझायनिंगचे प्रोग्रॅम असतील किंवा अगरबत्ती बनवण्याचं असू दे, कापूर बनवण्याचं असू दे, अशा अनेक महिलांचे जे प्रशिक्षण आहेत ते मोफत, काही अल्प दरामध्ये अशा प्रकारे आम्ही सुरुवात केली. आणि ते प्रशिक्षण दिल्यानंतर असं लक्षात आलं की नुसतं प्रशिक्षण देऊन नाही चालणार, की त्यांना ते उभा करण्यासाठी त्यांना लागणारी जी काही मशिनरी आहेत त्यासुद्धा देण्याची गरज आहे. ते ओळखून सुद्धा मग आम्ही काही दानशूर व्यक्ती असतील किंवा काही समाजामध्ये अनेक ज्या काही व्यापारदार आहेत त्यांना भेटलो. त्यांच्याकडून आम्ही स्पॉन्सरशिप घेऊन काही महिलांना आम्ही सबसिडीमध्ये, काही गरजू महिलांना मोफत असे शिलाई मशीन असेल, तिथे लागणाऱ्या ज्या काही मशिनरी असतील त्या आम्ही त्यांना दिल्या.
आज आनंद वाटतोय की आज स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जे काही प्रशिक्षण दिलं, या प्रशिक्षणातून काही महिला उभा राहिल्या आणि त्या आपल्या घराला हातभार लावतात. ते आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था अनेक उपक्रम राबवत असते. त्याच्यामध्ये महिलांना व्यासपीठ आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन आहे, मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं पीच म्हणजे आपण भाषण कला असू दे, चित्रकला असू दे, या माध्यमातून आम्ही त्यांना पुढे घेऊन येण्याचं काम करतोय. आणि आनंद आहे की बाबा स्वराज्य कल्याण सेवाभावी स्थापना करण्याचा जो काय उद्देश होता तो साध्य होतोय. आणि भविष्यात सुद्धा त्याचा खूप मोठा व्याप्ती आपल्याला वाढवायची आहेत. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आर्थिक नियोजन प्रशिक्षण कार्यशाळा म्हणजे की आज बघायला गेलात ग्रामीण भागामध्ये तर महिलांना आर्थिक नियोजन कसा प्रकारे करायला पाहिजे ह्याचं ज्ञान नव्हतं. तर आम्ही सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आम्ही सेबी अंतर्गत त्यांना म्हणजे लहानापासून ते वयस्करांपर्यंत जे काही अभ्यासक्रम सेबीने बनवलेले आहेत की कुठं गुंतवणूक करावी, कोणत्या कंपनीशी कनेक्ट व्हावं, ती कंपनी फ्रॉड आहे की कशा प्रकारची आहे त्याच्यावरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मग अशा ज्यावेळी आपल्याकडे कंपन्या येतात तर आपण पैसे भरायला पाहिजे का, आपली फसवणूक होते का, या संदर्भातले जनजागृतीचे जे काही कार्यक्रम होते आम्ही ते सेबी अंतर्गत राबवले. आणि आज त्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या की आज त्यांना कोणी फसवू शकत नाही. ज्यांनी आमच्याकडे ट्रेनिंग घेतलेल्या ज्या महिला आहेत किंवा मुलं आहेत ती फसू शकत नाहीत, कारण त्यांनी ते आर्थिक नियोजन प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागामध्ये जर बघायला गेलं तर दूध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ते आधुनिक पद्धतीचं जे प्रशिक्षण त्यांना देणं गरजेचं होतं ते देखील आम्ही प्रधानमंत्री प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून मोफत असं प्रशिक्षण त्यांना मानधन तत्वावरती आम्ही दिलं. तेही गावामध्ये आम्ही उपक्रम राबवलं आणि नक्कीच त्याला प्रतिसाद चांगला महिलांचा पण होता, लोकांचा पण होता. आणि स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था ही फक्त सामाजिक क्षेत्रामध्येच काम करते. त्यात कुठलाही हेतू असा नाही की बाबा त्या माध्यमातून काही प्रॉफिट मिळवण्याचं काम करण्याचं असं काही हेतू नसतो. कारण हा ना नफा ना तोटा ह्या तत्वावरती चालणारी संस्था आहे आणि पुढे सुद्धा चालत राहील. तर नक्कीच आपण एक संघर्षमय जीवन प्रवास आपण जगलेला आहात आणि त्या संघर्षमय जीवनामध्ये आपण ज्या काही अनुभव घेतले आणि त्या अनुभवातून तुम्ही एक सामाजिक कार्य सुरू केलं, समाजसेवा सुरू केली आणि स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थी, शैक्षणिक आणि महिला, शेतकरी यांना सर्वसमावेशक असं त्यांना एक आधार देण्याचा प्रयत्न तुमच्या या संस्थेच्या माध्यमातून राबवला. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर गेल्या 3 वर्षांपूर्वी जो कोरोना काळ होता, कोरोनाने भरपूर हाहाकार माजवलेला संपूर्ण जगभरामध्ये, आपल्या इथं जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाने कहर केला. अनेक जण दगावले देखील आणि रुग्ण देखील आढळले होते. तर या कोरोना काळामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून काय वेगळे योगदान आपण काय दिलं का? तर कोरोनाच्या काळामध्ये खरंच सगळ्या म्हणजे भारत देशाला आपल्याला आव्हान एक होतं की त्यातून त्या संकटातून बाहेर पडणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि अशा वेळी लॉकडाऊन अचानक झाला आणि अचानक सगळ्यांचं व्यवहार जो आहे किंवा ज्या आर्थिक गोष्टी आहेत किंवा खाण्यापिण्याचं असू दे किंवा इतर काही गोष्टी देणे घेणे असू देत त्याच्यामध्ये भराडला गेला. म्हणजे जनता पूर्ण हे झाली, डिस्टर्ब झाली. आणि आता आपल्याला रोजगार नाही किंवा आपण नोकरीला जाऊ शकत नाही किंवा आपल्याकडे आता सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळी होतं की सामान्य कुटुंबाला खूप मोठा त्यांच्यावरती आघात झाला की त्यांना म्हणजे रोजचं जीवनावश्यक साहित्यच नव्हतं, साहित्य नव्हतं. आणि रोजचं काय करायचं म्हणजे खायचं काय आपण, हो म्हणजे रोजच्या ज्याला काय हातावरचं जे पोट असतं ना ज्यांचं की त्यांनी करायचं काय असा प्रश्न होता. आणि त्याच्यातून मला कोरोना काळातून बाहेर पडायचं होतंच, मात्र त्या लोकांना रोजगार देण्याचं काम सगळ्यात माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि ते घरी बसून कसा रोजगार देता येईल याच्यावरती माझा विचार सुरू होता. लॉकडाऊन झाला आणि 4 दिवस आम्ही आमचे मंगेश कोरे असतील किंवा अनेक बरेच माझे सहकारी मित्र होते की त्याने आम्ही सगळ्यांनी बसून एक प्लॅन तयार केला की आपण आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला काय करता येईल. आपल्याला तर घराच्या बाहेर जाता येत नाहीत, अनेक नेते सगळेच घरामध्ये होते आणि त्यावेळी आपल्याला बाहेर पडायचं कसं. तर त्यासाठी कलेक्टर ऑफिसमधून एक GR निघाला की त्याच्यामध्ये सांगितले की सामाजिक संस्थेने ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन या कोरोना काळामध्ये सहकार्य करण्याची खूप मोठी भूमिका त्यांनी बजवावी असं त्यांनी एक आव्हान केलं होतं. त्या संदर्भातला GR पण निघाला. तो आमच्या सगळ्यांच्या मेल ID वरती आला आणि मेल ID वरती आल्यानंतर मग आम्ही ठरवलं की नेमकं काय करायचं. आणि त्यावेळी मग आम्हाला बाहेर पडण्याची एक मुभा मिळाली. त्या माध्यमातून एक NGO म्हणून आम्ही एक आयडेंटिटी दाखवून आम्ही बाहेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी सगळीकडे फिरत होतो. आणि त्यावेळी मग सर्वांना सेफ्टीसाठी मास्क आणि सॅनिटायझर हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीला असेल,
अगदी बाहेरच्या राज्यामध्ये बघायला गेलं तर गोवा, या गोवा राज्यामध्ये सुद्धा आपल्या कोल्हापूरमधले मास्क आणि सॅनिटायझर मी पुरवठा केलेला आहे, ग्रामपंचायतींना पण पुरवठा केलेला आहे. आणि त्यावेळी आरोग्य यंत्रणेमध्ये सुद्धा काही वस्तूंची कमतरता भासत होती, ते म्हणजे मास्क आणि सॅनिटायझर त्यांनाही मोफत देण्याचा असेल किंवा पोलीस ठाण्यांना असेल किंवा काही अंगणवाडी सेविकांना असेल, काही सरपंच असतील, नेते असतील, या सगळ्या लोकांना मास्क आणि सॅनिटायझर पोचवण्याचं काम त्यावेळी आम्ही केलं. त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना खाण्यापिण्यासाठी ज्या काही वस्तू नव्हत्या त्या आम्ही पक्षाच्या आणि संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि त्यातून आम्ही बाहेर पडलो. म्हणजे चांगल्या पद्धतीनं सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळं आपण त्या कोरोनाच्या काळामधून आम्ही बाहेर पडलो. हेच आमचं आता संस्थेच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून ते योगदान होतं. नक्कीच. मला सांगा, आपल्या वडिलांची जी काष्टशिल्पकलेशी संबंधित जी कामं होती त्याचा तुम्हाला त्या कामांचं प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, कशी उपयोगी ठरली ती, आणि त्यांचं कोणतं कार्य आपल्यावर प्रभावी ठरलं? मला वडील लहानपणापासून एकच गोष्ट सांगत होते, कारण ते कलाकार होते. त्यांनी भजनी मंडळामध्ये काम केलं, नाटकामध्ये काम केलं, अनेक चित्रकलेच्या माध्यमातून असेल. त्यांना लहानपणापासून त्यांच्या अंगामध्ये कला होती. आणि मलाही चित्रकलेमध्ये असेल किंवा काष्टशिल्प कलेमध्ये असेल मलाही आवड आहे. मी देखील सोंगी भजनामध्ये किंवा आमच्या गावामध्ये गुढीपाडव्याच्या वेळी सोंग काढली जातात, त्या सोंगामध्ये सहभाग घेणं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा करणं, ह्याच्यात देखील मी सहभाग घेतला होता. आणि लहानपणापासून ते एक सांगायचं की कलाकार माणूस मरत नाही. नक्कीच मरत नाही, ते त्याला कला जिवंत ठेवते. आणि हा गुण त्यांच्यामधला माझ्यामध्ये आला की एखादी वस्तू म्हणजे काष्टशिल्प म्हणजे काय की लाकडामध्ये वेडीवाकडी लाकडं असतात, त्याच्यामध्ये आपल्याला एखादी वस्तू दिसणं आणि ती अंमलात म्हणजे त्याला आकार देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि वडील आणि मी लहानपणापासून मला ते त्यांना आता शिक्षण कमी असल्यामुळं काही गोष्टी आकार देण्यासाठी किंवा आकृती काढण्यासाठी त्यांना जमत नव्हतं किंवा हात थरथरत होते. अशा वेळी ती माझी मदत किंवा सहकार्य मला सांगायचे की बाबा हे असं मला करायचं आहे, ह्याच्यात मला हे असं दिसतंय. त्यावेळी आम्ही एकमेकाच्या म्हणजे काय म्हणतात टोकाचा संघर्ष किंवा भांडण व्हायचं की नाही मला असं नाही, मला असंच पाहिजे आहे त्या वस्तूमध्ये किंवा त्या काष्टशिल्पमध्ये मला असं दिसतंय. काही तुम्हाला आता एक म्हण माहिती आहे, कराय गेलो गणपती झाला मारुती किंवा असं काहीतरी एक म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे त्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे आम्ही काहीतरी एक गोष्ट वेगळी करायला जायचो त्या लाकडाच्या वस्तूमध्ये आणि वेगळी ती वस्तू व्हायची. मग ते बघण्यासाठी शालेय विद्यार्थी असतील, काही राजकीय नेते असतील, काही बाहेरची लोक आमच्या घरी यायचे. आणि तो आम्हाला एक आनंद वाटायचा की बाबा एवढी सगळी कला बघायला आमच्या घरामध्ये येतात. आणि त्या कलेची किंमत ज्यावेळी म्हणायची की आम्हाला ही वस्तू मला आवडली आहे, मग ह्याच्यातून मला किती रुपयाला ही वस्तू तुम्ही मला देणार, त्या वडिलांचं एक वाक्य असायचं की कला विकता येत नाही. माझ्या कलेची जी किंमत तुम्हाला वाटते ती तुम्ही मला द्या, आणि जर मला योग्य वाटलं तर तुम्ही ती वस्तू घेऊन जावा टोटली. तर त्या कलेमधून मला एकच शिकायला मिळालं वडिलांच्याकडनं की आपल्याला एक जीवनाकडं बघताना एक चांगल्या भावनेनं जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचं आपण विश्व निर्माण करू शकतो. आणि ती गोष्ट मी वडिलांकडनं शिकलो की आपण जे काय विचार करायचा आहे तो चांगला विचार करायचा, नक्की आपल्यासमोर एक चांगलं चित्र एक ना एक दिवस उभा राहतं. आणि हेच काष्टशिल्पाच्या माध्यमातून मी शिकलो. नक्कीच तुमच्या वडिलांची जी प्रेरणा होती, तुमच्यावरती प्रभावी ठरली जी काष्टशिल्प कलाची होती. समाजकारणाबरोबर आपला राजकीय प्रवास आता जो सुरू झालेला आहे, त्या राजकीय प्रवासाची नेमकी भूमिका आता सध्या काय आहे? आणि मनसेसोबत आपण काम करत असताना तुम्हाला अनेक आव्हानं, संघर्षाचा सामना देखील करावा लागलेला आहे. मात्र त्यापूर्वी मला एक सांगा, समाजकारणाबरोबर आता तुम्ही राजकीय प्रवास करत असताना या राजकीय प्रवासासाठी तुम्ही राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच का निवडली? बरोबर. सन्माननीय राजसाहेब ठाकरे एक असं एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रासाठी की जे काही बोलतात ते खरं बोलतात. तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगतात ना त्या खऱ्या सांगतात. आणि जशी वेळ आहे त्या वेळेप्रमाणे ते बोलतात. आज महाराष्ट्रात काही लोक बोलतात की तुमच्या भूमिका सतत बदलत असतात. भूमिका बदलत नसते. त्या वेळेला ज्या गोष्टी पूरक आहेत त्या गोष्टी महाराष्ट्राला सांगणं, हिताचं सांगणं हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे करतात. आणि जर आमच्या भागामध्ये जर बघायला गेलात तर राष्ट्रवादी काँग्रेस सेना आता 2014 नंतर वाढली आपल्या ह्याच्यामध्ये. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस बघायला गेलं तर सहकार क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्यावेळी ती पिळवणूक होत होती की मी सामाजिक काम करत असताना मला त्रास होतोय, कारण मला राजकीय पार्श्वभूमी नव्हती किंवा मी राजकीय क्षेत्रातला माणूस नव्हतो, मी सामाजिक क्षेत्रातला माणूस आहे. सामाजिक काम करण्याचा एक हेतू होता आणि तो सरळ होता.
माझ्या चेहऱ्यासमोर होतं की बाबा राजकारण करायचं नाही आपल्याला, समाजकारण. राजकारण हा डोक्यामध्ये माझा कधीच विषय नव्हता. समाजकारण हा डोक्यामध्ये विषय होता आणि तो विषय घेऊन मी चालत होतो. आता हे समाजकारण करत असताना राजकीय लोक त्याच्यामध्ये जर आडकाठी घालणार असतील किंवा राजकीय लोक ह्या सामाजिक क्षेत्राला थोडंसं बाजूला ठेवून जर लोकांवरती अन्याय करणार असतील तर त्याला कोणतरी वाली पाहिजे. आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीच्या पाठीशी कोण राहणार हा एक मनामध्ये सतत प्रश्न राहायचा आणि मलाही त्याचा खूप मोठा त्रास व्हायचा. आणि जर मी राजकीय क्षेत्रामध्ये उतरायचं असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये मला जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा होता की मला मुद्दा होता की ज्यावेळी मी सुरुवात केली, जी एखादी मी स्वराज्य कल्याण जसं म्हणतात की स्वराज्य संस्था मी स्थापना केली, त्यावेळी माझ्याच गावातील काही लोकांनी मला सांगितले की हे बघ ते एडुरेचं पोरग संस्था काढायला चालले, ज्या बाबांनी संस्था काढलेली काय, किंवा हे राजकारणातला माणूस आहे का, किंवा ही संस्था चालू शकतोय काय, ह्याची ती लायकी आहे का, म्हणजे इथंपर्यंत ही लोक गेलेली होती पूर्ण. म्हणजे त्या ह्याच्यातून मला एक प्रेरणा अशी मिळायची की बाबा काहीतरी करून दाखवलं पाहिजे, काहीतरी करून दाखवलं पाहिजे. इतक्या समस्या आहेत आपल्या भागामध्ये, त्या समस्याला फाटा देऊन एक वेगळं राजकारण म्हणजे भांडाभांडीचं राजकारण, एकमेकाच्या वरती टीका टिप्पणी करण्याचं राजकारण, ह्या गोष्टी चालत होत्या आणि मेन मुद्द्याला बगल देत होते. आणि अशावेळी कोणतरी उभं राहणं गरजेचं आहे आणि तो आधार म्हणून मी उभारण्याचा प्रयत्न केला. आणि राजकीय क्षेत्रामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा मुद्दा तडेतोड जे बोलणं होतं ना ते मला खूप आवडलं. आणि त्यांच्याकडे एक विजन आहे, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि तो सर्वांना घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना तो करायचा आहे. आणि ती प्रेरणा घेऊन मी राजकारणामध्ये आलो. इतर पक्षामध्ये जाण्यापेक्षा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या बरोबर राहिलेलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्याचं एक वाक्य आहे की माझ्या पक्षामध्ये जो कोणी काम करेल त्याच्या घरी त्याच्या आई वडील त्याची बहीण त्यांच्या चेहऱ्यावरती एक हास्य असलं पाहिजे किंवा एक समाधान असलं पाहिजे. आणि ते समाधान माझ्या घरामध्ये आहे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर आहे आणि त्याचा मला आनंद आहे. या तुमच्या समाजकारण आणि राजकारणाचा कारण करत असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांचा सपोर्ट तसा आहे का? तर सगळ्यात महत्त्वाचं सामान्य कुटुंबातनं हे कुटुंब आलेलं आहे. थोडीशी एक भीती असते की माझा मुलगा ह्या क्षेत्रामध्ये पडला आहे. म्हणजे सुरुवातीला मला घरातले म्हणायचे की आपलं हे क्षेत्र नाही आहे किंवा आपण त्यांच्यावरती विरोध करू शकत नाही किंवा आपण त्यांच्यावरती बोलू शकत नाही. म्हणजे मला आव्हानं होतं की मला घरापासून सुरुवात करायची होती आणि घरच्यांना ह्या गोष्टी समजून सांगणं खूप गरजेचं होतं. मी त्यांना कायम संध्याकाळी बसल्यानंतर आई भाकरी करायची आणि भाकरी करत असताना चर्चा व्हायची, वडिलांच्या बरोबर सुद्धा चर्चा व्हायची. त्यावेळी मला ते सांगायचे की असं करू नकोस, ती मोठी लोक आहेत, त्यांच्या नादाला लागून आपल्याला चालत नाही, ते काहीतरी करतील, ही भीती त्यांच्या मनामध्ये होती की. आणि प्रत्येकालाच आपल्या आईवडिलांना भीती असते. तर त्यावेळी मी त्यांना सांगायचो की आपल्याला जर मी समजा मी तुमचा मुलगा आहे, जर मी जर बाहेर नाही पडलो, मी जर ह्यांच्यावरती नाही बोललो तर हे असंच चालणार आहे आणि एक दिवस असं होणार की आपल्याला हे सगळं आपल्या अंगावरती आणि उरावरती बसणार आहे आणि आपण यात चिरडलो जाणार आहे. त्यामुळं तुमचा हा मुलगा जरी चिरडला गेला किंवा काही जरी झालं तर एक न्याय, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मुठभर मावळे घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, जर मी माझ्या लोकांसाठी जर खरं बोलून जर चांगल्या प्रकारचं व्हिजन जर मांडत असेल तर लोक मला एक ना एक दिवस साथ देतील, ह्या दृष्टिकोनातून मी चाललो होतो. आणि माझ्या घरच्यांना स्ट्रॉंग बनवणं हे सगळ्यात माझ्यासाठी आव्हान होतं. मी घरच्यांना स्ट्रॉंग बनवलं, त्या लोकांना सांगितलं की मला काही होणार नाही, मला काही ते करू शकत नाही. कारण सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जी दिलेली आहे त्या प्रत्येकाला संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे. त्या घटनेमध्ये प्रत्येकाला न्याय समान दिलेला आहे. त्या न्यायाप्रमाणे त्या न्यायप्रती आपल्याला पुढं जाणं खूप गरजेचं आहे. आणि ती घटना मी वाचलेली आहे, त्या संदर्भात मी अजूनही अभ्यास करतोय, त्या कायद्याचा अभ्यास करतोय की ती घटनेबरोबर आपण जर गेलो तर 100% आपण यशस्वी होऊ शकतो आणि पुढेही जाऊ शकतो. आणि मग ते मी सुरुवात केली आणि सुरुवात करत 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 लोकांना समजून सांगण्याचं काम केलं. त्याच्यावरती अनेक राजकीय हल्ले झाले. हल्ले कशामुळे झाले की मी खरं बोललो. कारण मी विद्यमानांचा असू दे किंवा इतर राजकीय पक्षांचे जे काही नेते होते त्यांचा मी भोगळ जो कारभार आहे तो उघडकीस आणला. आणि एखादं काम मंजूर नसताना जर तुम्ही लोकांना सांगत असाल ते मंजूर आहे तर अशा गोष्टी चुकीच्या आहेत. आणि माझ्यासारख्या शनगाव गावातल्या सुशिक्षित माणसाला अशा प्रकारचा जर विकास करत असताना भोगळ कारभार जर दाखवत असतील तर आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. आणि तो मी आवाज उठवला आणि तो मी घटनेप्रमाणे म्हणजे लोकशाहीप्रमाणे मी उठवला. तरी त्या लोकांनी माझ्यावरती हल्ले केले. कारण त्यावेळी हल्ले झाल्यानंतर तुम्ही जसं मगाशी म्हणालात की घरच्यांवरती त्याच्यावर काय प्रभाव पडला, तर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी माझ्या घरामध्ये अनेक लोक गेले की युवराजला
अशा प्रकारचे हल्ले झालेत किंवा युवराजवरती अशा गोष्टी झाल्यात ते पोलीस स्टेशनमध्ये आहेत. बर. तर घरच्याने मला एकच त्या लोकांना सांगितलं की माझा मुलगा तो बाहेर पडेल आणि आम्हाला त्याच्या पाठनं म्हणजे बघा आता काहीतरी झाले की वडील जातात ना, नक्कीच. किंवा आई वडील जातात की हो. माझा मुलगा कुठं आहे काय बघायला. माझ्या घरातले कोणी आले नाही, कारण मी त्यांना सांगितलं होतं की मला काही होणार नाही, कोणी येऊ दे तुम्हाला सांगायला घरात, तुम्ही भ्यायची गरज नाही. हा समर्थ आहे, हा राजसाहेब ठाकरेंचा व्यक्ती आहे, राज ठाकरेंचा हा महाराष्ट्र सैनिक आहे, हा भिणारा नाही आहे किंवा पळून जाणारा नाही आहे. आणि मी तो हे पळून नाही गेलो, मी सामोरं गेलो. बर. हजारो 100 लोक माझ्या समोर होते, मी 100 लोकांना मी तोंड देत होतो. कारण एकटा वाघ आहे हा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा वाघ आहे, हा भिणारा वाघ नाही आहे. त्यामुळे मी त्या गोष्टी माझ्या घरच्यांनी आमची भीती गेलेली आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्यामुळं. त्यामुळे मला काय असं आव्हान वगैरे असं काय वाटत नाही माझ्या घरच्यांच्या बाबतीत. नक्कीच. समाजकारण करत असताना आपण ग्रामविकासासाठी आपलं योगदान काय आहे बरोबर. आणि विशेषतः आपलं जे गाव आहे शेनगाव, बरोबर. या गावाच्या विकासासाठी तुम्ही जे काही धोरणं वापरलीत, ती धोरणं काय होती नेमकी? 100% मला वाटतं की मी निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मी उभा राहिलो होतो. काही कालांतरानं काही आपल्याच गावातल्या राजकीय नेत्यांमुळे मला थोडंसं थांबावं लागलं. मात्र त्यावेळी मी सगळ्यात महत्त्वाचा जर मी काय एक विषय केला असेल तर विकास आराखडा, शेनगाव गावाचा विकास आराखडा तयार केला. त्या विकास आराखड्यामध्ये सर्व समावेशक अशा काही गोष्टी घेतल्या होत्या, त्या शाश्वत विकासामध्ये पुढे घेऊन जाणाऱ्या होत्या. त्याच्यामध्ये मग प्रत्येक गल्लीवाईज दिशादर्शक बोर्ड असू दे किंवा गटारीचं पाणी सांडपाणी जे आहे ते शोषखड्ड्यामध्ये जायला पाहिजे, किंवा नदीमध्ये जे काही सांडपाणी सोडलं जातं आणि त्यातून जे काही आजार निर्माण होतात पाण्याच्या माध्यमातून ते शुद्ध पाणी गावाला मिळण्यासाठीचा जो प्रयत्न असेल, मग फिल्टर लावणे असेल, ह्या अशा अनेक गोष्टी ज्या होत्या त्या मी गावासाठी प्रेझेंटेशन दिलं होतं. आणि ते करत असताना गावाला एक आमच्या इतिहास आहे की बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणात होती. जी गारगोटी आता जी बाजारपेठ आहे ती शेनगावमध्ये होती आणि शेनगावची बाजारपेठ प्रसिद्ध होती, म्हणजे शिवकालीन बाजारपेठ आहे. काही कालांतरानंतर ती गारगोटीमध्ये गेली. मात्र त्याची जी रचना आहे गावाची, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला गेलं तर शेनगाव गावाची रचना एक विकासात्मक म्हणजे चांगल्या पद्धतीनं आहे की ते आपण म्हणतो ना की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड बघितला असेल त्या टाईप आपलं शेनगाव गाव आहे. आणि त्या ठिकाणी फक्त आकार देण्याचं काम आहे. जसं मगाशी मी म्हटलं की एक शिल्प आहे, काष्ट शिल्प आहे, त्याच्यामध्ये वेडवाकडा दिसतंय आपल्याला, फक्त त्याला थोडासा आकार देणं गरजेचं आहे. माझ्या गावासाठी काही निधी खूप पाहिजे असा काय नाही विषय, मग त्याला थोडासा आकार दिला तर एक सुंदर असं गाव कोल्हापूर जिल्ह्यातलं सुंदर असं गाव होऊ शकतं आपलं गाव. आणि त्याच्यासाठी मी आराखडा तयार केला आहे आणि भविष्य काळामध्ये गावातले लोक मला सहकार्य करायला तयार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तो चांगल्या प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक चांगलं आदर्श गाव म्हणून नावारूपाला येईल. नक्कीच. आता मगाशी आपण जसं म्हटलं की तुम्हाला अनेक सामाजिक आणि राजकीय प्रवास करत असताना या तुमच्या कारकिर्दीमध्ये अनेक संघर्ष केले असतील, अनेक आव्हानं तुम्हाला सामना देखील करावा लागलेला आहे. तर आता मला एक सांगा की आमच्या माहितीप्रमाणे तुमचं एक स्वप्न होतं लष्करी सेवेत जाण्याचं, मात्र ते स्वप्न तुम्ही थांबवून समाजसेवेत लोकसेवेत येण्याचं कारण काय? बरोबर. लहानपणापासूनच फौजी व्हायचं, मिलिटरीमध्ये जायचं, देश सेवा करायची, म्हणजे आम्ही लहानपणापासून खेळत असताना तोच खेळ खेळत होतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मी गणपतीच्या वेळी गारगोटीमध्ये डेकोरेशन असायचे, त्याच्यामध्ये कारगिल युद्ध हे एक देखावा गारगोटीमध्ये सादर केला होता. मला वाटतं मी लहान होतो, मला वाटतं मी 4थीला असेल त्यावेळी. तर 4थीचा विद्यार्थी तो देखावा बघून येतो आणि घरामध्ये तो देखावा तयार करतो. मग मुलांना घेऊन आम्ही तो देखावा तयार केला आणि घरामध्ये त्यावेळी असं होतं की सैनिकाला आग लावायची होती आणि त्या आगीतून तो सैनिक दरीमध्ये पडतो असा तो सीन होता. तो मी घरामध्ये केला सीन आणि त्यावेळी तो सीन केल्यानंतर तशा प्रकारचा मी जाळ लावला मुलाला. ते जाळल्यानंतर ते मी डोंगर म्हणून चादरी टाकल्या होत्या, फुलासारख्या चादरी होत्या, ते टाकलं मी आणि टाकल्यानंतर ते जळालं पूर्ण. बापरे. जळाल्यानंतर मग गावात धूर दिसल्यानंतर ते सगळ्या लोकांना कळालं, तो गोंधळ उडाला की म्हणजे इतकं प्रेम माझं त्या सैनिक होण्याच्या माध्यमातून होतं. कारण काही उंची कमी पडल्यामुळं, काही वयाची मर्यादा आल्यामुळं मी तिथं नाही पोहोचू शकलो. मात्र देश सेवा नाही करू शकलो. दिल्या होत्या तुम्ही? चाचण्या काही दिल्या होत्या? चाचण्या दिल्या होत्या. मात्र बेळगावला गेलो होतो, पुण्यामध्ये झालं होतं, आपल्या कोल्हापूरमध्ये तेमलाईला सुद्धा भरती होती. अशा अनेक भरती मी केल्या. आता उंचीमुळं मी बाहेर पडत होतो
त्यामुळे नंतर असं लक्षात आलं की आपण उंचीमुळे आपण जाऊ शकणार नाही. नंतर माझी थोडीशी उंची वाढली, माझं वय थोडंसं त्याच्यामध्ये बसत नव्हतं. त्यानंतर मग ठरवलं की नाही, आपण देश सेवा नाही करू शकलो तर आपण देशाची ह्या समाजसेवेच्या माध्यमातून आपण सेवा करू शकतो. आणि त्याचा मला आता आनंद आहे की मी त्या क्षेत्रामध्ये आहे. नक्कीच वयाची साथ असताना शारीरिक उंचीनं साथ दिली नाही, मात्र उंचीनं साथ दिल्यानंतर वयानं तुम्हाला साथ दिली नाही. मात्र देशसेवा तुमचा करण्याचा जो हेतू होता, मात्र तुम्ही आता सध्याच्या घडीला देशामध्येच राहून लोकसेवा करण्याचा जो तुमचा एक उपक्रम चालू आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे. बरोबर. आपण संस्था व्यवस्थापन आणि समाजसेवा या विषयांवर आपली 4 पुस्तकं लिहिलेली आहेत. बरोबर. तर ती पुस्तकं लिहिण्यामागचं नेमकं कारण काय? 100%. स्वराज्य तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था स्थापन करायच्या वेळी ज्यावेळी एखादा व्यक्ती समाजसेवेमध्ये जातो आणि एखादी संस्था उभा करतो, त्यावेळी त्याला एक आव्हानात्मक ज्या काही गोष्टी सामोरे जाव्या लागतात, ती सगळ्यात गोष्ट म्हणजे नोंदणी. की नोंदणी कुठे होते ह्याच्यापासून सुरुवात आहे. की नोंदणी कुठे होते, कशी होते, मग पुढं त्याला काही कागदपत्रांची जोड असते किंवा मग शासनाचे फंडिंग असतील, CSR फंडिंग असतील किंवा इव्हेंटच्या माध्यमातून असेल, आपल्याला कशी समाजसेवा करायची आहे किंवा काय काय त्याच्यामध्ये नियम अटी आहेत, किंवा एखादी जी घटना आहे ती घटना कशी वाचली पाहिजे किंवा त्याचं ऑडिटिंग कसं केलं पाहिजे, त्याचा कार्याहवाल कसा दिला पाहिजे, अंदाजपत्रक कसं दिलं पाहिजे, ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या. आणि ह्या शोधायला मला 4-5 वर्ष गेली. जर माझ्यासारख्या व्यक्तीला जर इतका संघर्ष करावा लागणार असेल तर माझ्या पुढं समाजसेवेमध्ये येणाऱ्या लोकांसाठी ही पुस्तक मला लिहायचं होतं. आणि त्याच्यासाठी खूप अभ्यास करणं खूप गरजेचं होतं, प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं होतं. आणि त्यावेळी त्या काळामध्ये प्रशिक्षण कमी मिळत होती, कारण त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये कमी लोक होती. मग अनेक ठिकाणी पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, काही जिल्ह्यांमध्ये असेल, जिथे तिथं ट्रेनिंग असेल सामाजिक क्षेत्रामधलं, त्या ठिकाणी मी सहभागी व्हायचो. मग त्यातून काही कातरणं मिळायची, काही ज्ञान मिळायचं त्या माध्यमातून, काही अभ्यास किंवा आलेला अनुभव, त्यातून मला असं वाटलं की पुस्तक आपण बनवावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं स्वयंसेवी संस्थेतलं की संस्था कशी नोंदणी करावी आणि ती कशी मोठी करावी ह्या संदर्भातलं माझं पहिलं पुस्तक होतं. आणि त्याला तो प्रतिसाद मिळाला, कारण पहिल्या 15 दिवसामध्ये मी 1000 पुस्तकं विक्री केली होती पहिल्या याच्यामध्ये. आणि त्यातूनही मला एक प्रेरणा मिळाली, म्हणून मी दुसरं एक पुस्तक तयार केले की आर्थिक नियोजन त्याच्यामध्ये आपण घेतलं. आणि तिसरं पुस्तक होतं माझं कायदेशीर व्यवस्थापन. आणि चौथं होतं CSR फंडिंग. अशी माझी 4 पुस्तकं झालीत. ह्या 4 पुस्तकामध्ये मी खूप मोठा त्या ह्याच्यामध्ये संघर्ष करत अभ्यास करून ती पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि ती आता बाजारपेठमध्ये उपलब्ध आहेत सर्वांना. आणि यातून माझ्याबरोबर आत्ता सध्या 2700 संस्था जोडल्या गेलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या. अनेक संस्थांना मी मार्गदर्शन करतो, अनेक संस्थांना मी प्रशिक्षण देतो, अनेक संस्थांना डॉक्युमेंटरी गोष्टी बनवून देतो. आणि त्याचा मला आनंद आहे की बाबा समाजसेवेबरोबर मी काही संस्था उभा केल्यात. आज माझ्या जर महाराष्ट्र NGO समिती साईट आहे, वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर 2700 संस्थांचा डाटा आहे. ती लोकं माझ्याशी जोडलेली आहेत. त्या लोकांचं मी काम देखील केलेलं आहे. आणि तो आनंद आहे मला सगळ्यात महत्त्वाचा. नक्कीच. आपण जसं मी या प्रश्नाच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे म्हटलं की तुम्हाला या समाजसेवा आणि राजकारण करत असताना अनेक संघर्षांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागला. आणि ती पुस्तकं जी तुम्ही लिहिलेली आहेत त्या पुस्तकांचा फायदा या समाजसेवा आणि लोकसेवा करण्याच्या हेतूनं या क्षेत्रात उतरणाऱ्या तरुणांसाठी, लोकांसाठी किंवा संस्थांसाठी अगदीच उपयोगी पडतील. तर आता माझा शेवटचा प्रश्न आहे की आपल्या मतदारसंघामध्ये राधानगरी बुदरगड आजरा या विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी राजकीय उद्दिष्ट आपली काय असणार आहेत आणि यामध्ये विजयश्री कशी प्राप्त करायला आपण? बरोबर, 100% विजय असेल ह्यावेळी, शब्द आहे माझा. कारण विषय असा आहे की 25 वर्ष आपण राजकारण बघतोय आमच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघात. आणि लहानपणापासून मीही राजकारण बघतोय. आणि आता जे काही नेते, भावी आमदार असतील किंवा विद्यमान आमदार असतील, ह्या सगळ्यांच्या बरोबर माझं जे काही संभाषण आहे किंवा संवाद आहे तो मी सगळ्यांच्याबरोबर आलेलो आहे. म्हणजे सगळ्यांच्याबरोबर माझं बोलणं झालेलं आहे, त्यांच्यावर मी वावरलेलो आहे. अनेक क्षेत्रामध्ये मग असेल, मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही भेटत असतो. आणि त्या संवासामध्ये मी अनेक गोष्टी त्यांचा मला लाभलेला आहे. आणि त्यातून मला असं लक्षात आलं की लहानपणापासून आपल्याला ज्या काही गोष्टी, जसं की शिवडाव घाट फुटणार आहे किंवा आकोडे MIDC होणार आहे, अशा काही ज्या काही गोष्टी ऐकायला मिळायच्या कानावरती. आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळी. आता हे बाकीचे काही नेते होते ते नेतेच होते आणि आजही त्या आहेत मतदारसंघामध्ये. लहान असल्यापासून मी ह्या गोष्टी ऐकतोय. मी आज 35 वयाचा आहे
तरी देखील त्या गोष्टी होत नसतील तर मग हे लोकप्रतिनिधी काय कामाचे आहेत? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्या समोर उभा राहिला. राजकारणात येण्याचं कारणच माझं ते होतं की जर ही लोक करू शकत नसतील, म्हणजे मला आज सांगायचं की 2014ला आत्ताचे जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी किंवा एक चांगला होतकरू एक युवक आहे आणि हा काहीतरी करू शकेल, समाजासाठी काहीतरी करू शकेल, यांच्याकडं व्हिजन आहे, तर अशा व्यक्तीकडं मी वळलो. आणि त्यावेळी मी माझ्याकडं काही नसताना मी 1300 रुपये देऊन आम्ही त्यांना त्यावेळी निवडून आणण्याच्या सहभागी होतो आम्ही त्यावेळी. आणि त्याच्यानंतर मग सहवासामध्ये असं लक्षात आलं की हाही माणूस त्याच पट्टीमध्ये निघतोय, जे माझ्या आमदारांनी केलं तेच हे करायला लागलेत. मग थोडंसं मला डिस्टर्ब व्हायला लागलं आणि मला वाटलं की आपणच ह्या क्षेत्रामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही. लोकांना जे काही खऱ्या गोष्टी आहेत त्या सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग मी सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये पर्यटन असेल, पर्यावरण असेल, आरोग्य असेल, महिला कायदा असेल किंवा पिण्याच्या पाण्यापासून आपल्याला ज्या काही दैनंदिन ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गरजा आहेत, त्या सगळ्या पायाभूत सुविधा आहेत, त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. की आज आपण फक्त विकास म्हणलं तर फक्त गटारी असेल, रस्ते असतील, बरं ठीक आहे, रस्ते पाहिजेत, दळणवळण ह्या गोष्टी पाहिजेत, मात्र एकाच रस्त्यावरती आपण किती खर्च करणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक व्हिजन आहे, शाश्वत विकासाचं त्यांच्याकडे विकास आराखडा आहे. आणि त्याच विकास आराखड्यावरती मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवतोय. आज जर पार्श्वभूमी जर बघायला गेलात तर खूप मोठी पार्श्वभूमी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला. कारण जे मगाशी म्हणल्यासारखं की मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलतात ते स्पष्ट बोलतात, विकासात्मक बोलतात आणि ज्या गोष्टी पूर्वी बोललेत त्या आज खऱ्या व्हायला लागल्यात. साहेबांचं आज भाषण जर बघायला गेलात तर सगळ्या खऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. संघर्ष केला, मग टोल नाके असतील, काही लोक उपयोगी म्हणजे लोकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या ज्या काही प्रश्न होते, जसं उदाहरण द्यायला गेलं तर आपल्याकडं राधानगरी म्हणजे एजेवढे गाव होतं, तिथला एका कुटुंबाचा फक्त प्रलंबित प्रश्न होता की स्थलांतर त्यांना करायचं होतं. तो प्रश्न मार्गी लागत नव्हता, तो आम्ही 3 दिवसामध्ये मार्गी लावला. म्हणजे जर आमदार, खासदार किंवा इतर नेते तो प्रश्न जर 8-9 वर्षे जर सोडवू शकत नसतील, म्हणजे 2014 पासून ते कुटुंब मागणी करत आहे आणि त्यावेळी मग त्यांचा मुलगा वाघाच्या डरकाळीमध्ये मयत झाला. त्यावेळी एक तरुण भारतच्या माध्यमातून एक बातमी प्रसिद्ध झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यावेळी सुद्धा सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला रात्रीचा फोन करून नांदगाव साहेबांच्या माध्यमातून, आमचे जयराजदादा नांडगे आहेत त्यांच्या माध्यमातून मला फोन करून त्यांनी सांगितले की त्या कुटुंबापर्यंत सकाळी तुम्हाला पोचायचं आहे. रात्री 12-1च्या दरम्यानचा तो फोन आणि सकाळी आम्ही तिथं 11-12च्या दरम्यान आम्ही पोचलो. त्या कुटुंबाची व्यथा ऐकली आणि ऐकल्यानंतर ती घटना आम्ही साहेबांपर्यंत पोचवली. साहेबांनी मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि मुख्यमंत्र्यांनी देखील 3 दिवसामध्ये तो निर्णय घेतला आणि त्यांचं स्थलांतर राधानगरीमध्ये केले आणि त्यांना जी मिळणारी रक्कम होती ती पण त्यांना मिळाली. तर परवा दिवशीच आमच्या पेजवरती ती बातमी प्रसिद्ध केली, साहेबांनी प्रसिद्ध केली. कारण इतके छोटे छोटे काही जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचं काम ह्या माध्यमातून करत आहे. आज जर राधानगरीमध्ये जर बघायला गेलात तर विकासाच्या नावाखाली फक्त डिजिटल बोर्ड लावले जातात. आज सुशिक्षित वर्ग आपल्याला आहे, युवक वर्ग आहे की ज्या गावामध्ये विकास काम करणार आहेत किंवा उद्घाटन करणार आहेत किंवा त्याचा शुभारंभ करणार आहेत, त्यावेळी आपण विचारलं पाहिजे, विद्यमान आमदार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, मग ते जिल्हा परिषदचे असू देत, पंचायत समितीचे असू देत, सगळं असू देत. पण नक्कीच आता आपल्या या निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचा अजेंडा आता काय असणार आहे? आता आमचा सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा आहे तो विकासाचाच अजेंडा आहे, शाश्वत विकासाचा आहे. माझ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये डोंगर कपारी भरपूर आहेत, म्हणजे पर्यावरण, जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो पर्यटन हा विषय. आणि पर्यटन विषयावरती फक्त जर आपण काम करायचं ठरवलं तर खूप मोठ्या प्रमाणात रोजगार आपल्या भागामध्ये निर्माण होऊ शकतो. आज आपण MIDCचं स्वप्न दाखवून उपयोग नाही आहेत. अनेक MIDC आपल्या भागामध्ये मंजूर झाल्या, नाही झाल्या, मात्र त्या आजही सत्यामध्ये उतरल्या नाहीत. मात्र आज जर आपल्याकडे बघायला गेलं तर संशोधन केंद्र उभारणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडं पाडगाव सारखं गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं. कशामुळं की मधाचं गाव म्हणून झालं. आज बाहेरचे पर्यटक त्या ठिकाणी जातात, मात्र गेल्यानंतर त्यांची भरमनिराशा होते. का? की आपण जो मध घेऊन जाणार आहे, ज्या गावाचं नाव महाराष्ट्र
भर गाजलं, देशात गाजलं, त्या ठिकाणी आपण दारूच्या बॉटलमध्ये आपण मध विकतोय. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जर शाश्वत विकास, मी जसं म्हणतोय की शाश्वत विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी जो मध गोळा करणारी जी माशी आहे तर आपल्याला जर समजा आता एखादं बघा रॉ मटेरियल लागतंच ना आपल्याला, एखादा उद्योग उभा करायला की एक कच्चा मटेरियल लागतं, तसं त्या मधमाशीला सुद्धा कच्चं मटेरियल लागतं ना. मग ज्या फुलांवरती असेल, त्या झाडांवरती असेल, ते मध गोळा करते, ती जर झाडच त्या ठिकाणी जर नाही राहिलीत किंवा त्याच्यावरती संशोधन करून ती जर वाढवली नाहीत तर ते पुन्हा मध तयार होईल का त्या भागामध्ये. आणि जो मध आहे त्याचं ब्रँडिंग होणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी एक संशोधन केंद्र होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण आपण महाराष्ट्र सरकारनं किंवा महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी त्याचं ब्रँडिंग केलेलं आहे. आज कोल्हापूरमध्ये आपण म्हणतो की पाडगाव मधाचं गाव, फक्त मधाचं गाव म्हणून चालणार नाही, त्या ठिकाणी एक कार्यशाळा किंवा ते प्रशिक्षण सेंटर उभा करणं गरजेचं आहे. तिथं जाणाऱ्या व्यक्तीला मध कसा तयार होतो त्याच्यावरती असणारं संशोधन किंवा वेगवेगळ्या जातीचा किंवा वेगवेगळ्या प्रतीचा मध कशा प्रकारे तयार होऊ शकतो, तिथल्या लोकांना जनजागृती आहे. ग्रामीण भागातली लोक आहेत, त्यांना माहिती नाही, ते पारंपरिक चाललंय आपलं दारूच्या बॉटलमध्ये, त्यांची चूक नाही आहे त्याच्यामध्ये. मात्र शासनाचं लक्ष असणं गरजेचं आहे की जसं त्या क्षेत्रामध्ये काम करणारं जे उद्योग भवन आहे त्यांनी त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. किंवा आमच्यासारख्या ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याकडे अशा प्रकारचा जर प्रकल्प दिला, मी अनेक वेळा प्रयत्न केला पाडगावमध्ये की बाबा एखादं संशोधन कार्यशाळा उभा करणं किंवा त्यांना ब्रँडिंग संदर्भात मार्गदर्शन, तर त्या ठिकाणी सुद्धा राजकारण आणण्याचं काम करतात. आणि हे राजकारण आणण्याचं काम किंवा तिढा निर्माण करण्याचं काम जे हे सगळे करायलेत राजकीय लोक, ते जर बदलायचं असेल तर माझ्यासारख्या किंवा माझ्यासारख्या राजसाहेब ठाकरेंसारख्या विजन असणाऱ्या लोकांना देणं गरजेचं आहे. राजसाहेब सुद्धा म्हणतात की पर्यटन ह्या विषयावरती आपण खूप काही गोष्टी करू शकतो. आणि तसा माझा मतदारसंघ आहे, काही धबधबे आहेत त्या माध्यमातून आपण करू शकतो, काही मंदिरं आहेत, गड किल्ले आहेत, ते संवर्धन आपण करू शकतो. आणि मला वाटते की रोजगाराचं बघायला गेलं तर अनेक विषय आहेत आपल्या गाव लेवलला. शिकाकाईसारखे आपल्या डोंगरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत, करवंद आहेत, त्याच्यापासून अनेक वस्तू आपण बनवू शकतो. तर त्याचं प्रशिक्षण भागातल्या लोकांना देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात माझा अजिंठा आता आहे तो रोजगार. माझ्या प्रत्येक मतदारसंघातील घरामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस माझ्या पक्षाचा आणि माझा आहे, आणि तो घेऊन मी ह्या निवडणुकीमध्ये उतरणार आहे. म्हणजे साहेब तुम्ही रोजगार निर्मिती आणि शाश्वत विकास फक्त डोळ्यासमोर ठेवला असं वाटते का? 100%. जर आज जर ग्रामीण भागामध्ये जर बघायला गेलात तर प्रत्येक कुटुंबामध्ये जनावर आहे, प्रत्येक घरामध्ये आहे जनावर. आणि ते जे काही शेण आहे त्या शेणाचा वापर आपण अनेक विविध प्रकारे आपण करू शकतो आणि त्यातून रोजगार निर्मिती करू शकतो. आज आपण काय करतोय, फक्त शेण घेतोय आणि आपण गाडीवरती टाकायचं काम करतोय. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की कर्नाटकमध्ये नारळाची झाडं, जे बेंगलोर या साईडला गेला तर तुम्हाला नारळाची झाडं खूप आहेत, आणि त्या ठिकाणी गांडूळ खताची खूप मोठ्या प्रमाणात आणि शेणाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी जर ब्रँडिंग केलं, चांगल्या प्रकारचं ब्रँडिंग केलं, आणि जर आपल्या महिलांना जर प्रशिक्षण चांगल्या प्रकारे दिलं तर गांडूळ खताच्या माध्यमातून आपण पॅकिंग वाईज ज्या शेणाची किंमत आपण म्हणजे ट्रॉलीला आपण काय घेतो 700, 800, 1000 रुपये घेतो, ते शेण आपण 5000 रुपयाने विकू शकतो ब्रँडिंग केलं तर. आणि त्याला मागणी आहे. आम्ही असा प्रयोग केलेला पण आहे. आता आम्ही माती विकू शकतो सारख्या शहरामध्ये. का तर मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये कुंडीमध्ये लागते माती. ती जर माती तुम्हाला जर नाही मिळाली तर तुम्ही कुंडीमध्ये झाड नाही लावू शकत. तर आपल्याकडं मोठ्या प्रमाणात माती पण आहे, शेण पण आहे. जर आपण शेणखत जर तयार केलं किंवा गांडूळ खत जर तयार केलं तर त्याला खूप मोठी प्रमाणात बाजारपेठ आहे आणि आपण ती मिळवून देऊ शकतो. माझ्या मतदारसंघासाठी हा सगळ्यात प्लस पॉईंट आहे की आज जे काही महिला माझी जी काही रोजचं जे काम करते त्यांच्यासाठी हा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याचबरोबर आपण त्याच्या माध्यमातून अगरबत्ती बनवू शकतो, कलर प्रिंट कलर बनवू शकतो आपण, नैसर्गिक कलर सुद्धा आपण त्या माध्यमातून बनवू शकतो. त्याचबरोबर गॅस निर्मिती आपण करू शकतो. जसं की आपण आता सिलेंडर वगैरे वापरतो ना, त्याचबरोबर आपण गॅस निर्मिती देखील आपण करू शकतो. आणि अशा प्रकारचे उद्योग बरेच आहेत की गाव लेवलला करण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहेत, त्या आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कचरा व्यवस्थापन. कचऱ्यामधून देखील आपण रोजगार निर्मिती करू शकतो. कचऱ्यापासून देखील अनेक गोष्टी आपल्याला रिसायकलिंग करून त्याच्या माध्यमातून सुद्धा वस्तू बनवू शकतो किंवा नवीन प्लॅस्टिक
निर्मिती आपण त्या माध्यमातून करू शकतो. आज जर गारगोटीमध्ये जर बघायला गेला तर अनेक वर्ष कचऱ्याचा प्रश्न खूप गंभीर आहे की तिथल्या नेत्यांना तो का सोडवत नाही मला माहिती नाही. मी अनेक वेळा मला वाटतं की तिथल्या सदस्यांच्या बरोबर माझी चर्चा झाली होती की मी हा प्रकल्प राबवू शकतो तुमच्या ग्रामपंचायतला, तर त्यांनी मला तो करायला किंवा मला संधी नाही दिली. तर 100% येणाऱ्या काळामध्ये मला ती संधी मिळेल. मी आमदार झाल्यानंतर त्या गोष्टी मला करता येतील, कारण आज कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न आहे. कचऱ्यामुळे आपल्याला आजार पण आहेत. मग तो प्रकल्प का आणू नाही शकत? तर माझ्याकडे तो प्रकल्प तयार आहे. अनेक गावांमध्ये कचरा आहे, त्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचं रिसायकलिंग करून आपण प्रोडक्ट बनवू शकतो आणि रोजगार देऊ शकतो आपण लोकांना. तर नक्कीच अगदी संघर्षमय जीवन जगत असताना आणि त्या संघर्षमय जीवनातून लोकसेवा समाजसेवा करत आता राजकारणाचा प्रवास युवराज येडुरे साहेबांनी सुरू केलेला आहे आणि नक्कीच KK न्यूजच्या वतीनं त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण KK न्यूजला अमूल्य आपला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.